यंदा बोगस बियाणं, पावसाचा खंड, अतिपाऊस या सगळ्यातून आपलं सोयाबीनचं पीक वाचलं असेल तरी कीड रोगाची धास्ती अजूनही मनात आहेच. कारण सध्या दमट आणि ढगाळ हवामानासह राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस आहे. अशा वातावरणात पांढरी माशी, स्पोडोप्टेरा, पाने खाणाऱ्या अळ्या, मुळकूज आणि खोडकूज अशा समस्या वाढू शकतात. पण काही उपाययोजनांच्या मदतीनं कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता येणंही शक्य आहे. पण कसं, याचंच उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर सर्वात आधी सोयाबीनवर येणाऱ्या पांढऱ्या माशीवर लक्ष ठेवायचे, कारण या कीटकामुळं येलो मोझॅइक विषाणू पसरतो आणि सोयाबीनचं पीक पिवळं पडू लागतं. याच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 2 आठवड्यांनी शेतामध्ये एकरी 20 पिवळे चिकट सापळे, स्पोडोप्टेरासाठी 3 स्पोड्युलूरचे कामगंध सापळे आणि 20 पक्षी थांबे लावा. पावसात चिकट सापळे काढून ठेवा, कारण पावसात त्यावर माती, पालापाचोळा हा जास्त चिटकू शकतो. पण पाऊस थांबताच चिकट सापळे पुन्हा लावा, ज्यामुळं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. तुमच्या भागात अतिवृष्टी झाली असेल तर शेतात साचलेलं पाणी लगेच काढून घ्या, कारण पाणी साचलं तर मूळकूज आणि खोडकूज रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पावसानंतर पिकाचं नियमित निरीक्षण करा. पानं कुरतडलेली दिसत असतील तर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचे ती लक्षणं असू शकतात. या अळ्यांनी पाने खाल्ली की पिकाच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा येतो आणि उत्पादन घटतं. त्यामुळे शेतातल्या 10% पिकावर जरी याचा प्रादुर्भाव झाला तरी फ्ल्युबेंडामाइड 20% WG हे 6 ग्रॅम किंवा क्लोरोपायरिफॉस 20 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची, जेणेकरून सुरुवातीच्याच अवस्थेत किडीवर आळा घालता येतो. पण यानंतर पावसाचा खंडा पडला तरी कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जसं शेंगा भरण्याच्या अवस्थेत चारकोल रोटची शक्यता असते. त्यामुळं पिकाला ताण पडू द्यायचा नाहीये. त्याला शक्य असेल तर त्याला संरक्षित सिंचन द्यायचंय. पीक सहसा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना, म्हणजेच पेरणीनंतर साधारणतः 60 ते 65 आणि 75 ते 80 दिवसांनी शेंगेवर करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही लक्षणं दिसतात. टेब्युकोनॅझोल 10% अधिक सल्फर 65% WG हे संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचे. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या पिकाला कीड आणि रोगमुक्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, ते म्हणजे शेत नेहमी तणमुक्त ठेवायचे. पिकाला अतिरिक्त नत्र म्हणजे युरिया द्यायचा नाहीये. एका वर्षी पिकात रोग आला तर पुढच्या वर्षी पिकाची फेरपालट करायची. पेरणीपूर्वीच बियाण्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची. शेतात पाणी साचणार नाही यासाठी सुरुवातीलाच सोयाबीनची BBF पद्धतीवर लागवड करायची. ही माहिती कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन महाजन यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं सोयाबीनचं पीक कोणत्या अवस्थेत आहे, त्यावर कीड रोग येऊ नये म्हणून तुम्ही काय करता, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.